शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत। अशातच शिंदे गटाच्या 2 महिला प्रवक्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी टीकात्मक ट्विट केले आहेत। शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी 27 जुलै 2005 रोजी जो मुंबईत महाप्रलय झाला होता त्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। दरम्यान शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी देखील ही पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय। दरम्यान यावर आता ठाकरे गटाकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय। राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करणाऱ्या आणि लायकी नसलेल्या पातळीवर जाऊन बोलणाऱ्या शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारे या 2 महिलांनी त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवावी अशा शब्दात ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना गाडी यांनी प्रत्युत्तर दिलंय। दांडा आणि डोंगणाची भाषा करणारी हीच ती बाई का? 2005 मध्ये काय झाले? शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना जी शपथ दिली तेव्हा या शीतल म्हात्रे होत्या। त्यांना त्या शब्दाचा विसर पडला असावा। बाळासाहेब ठाकरे म्हणालेले माझ्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना सांभाळा, ही जबाबदारी त्या विसरल्या असल्याचे सांगत संजना गाडी यांनी शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे यांचा समाचार घेतलाय। दांडा आणि ढुंगणची भाषा करणारी हीच ती बाई का? हा प्रश्न आता आमच्या समोर येतोय। कारण 2005 मध्ये काय झालं, माननीय बाळासाहेबांनी जाताना भर शिवतीर्थावर शिवसैनिकांना जी शपथ दिली आणि शिवसैनिकांनी जी शपथ घेतली त्यात या शीतल म्हात्रे सुद्धा होत्या। त्यांना त्या शपथेचा विसर पडला असावा की माझ्यानंतर मी सर्व जबाबदारी उद्धव आणि आदित्यला देतो आणि त्यांना आपण सांभाळा, त्यांच्या बरोबर या महाराष्ट्राचे रक्षण करा, ही जबाबदारी कुठेतरी त्या विसरलेल्या आहेत। आणि आज म्हणजे राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करणाऱ्या आणि अत्यंत लायकी नसलेल्या पातळीवर बोलणाऱ्या अशा 2 बायका आहेत, यांच्यावरती बोलणं आम्हालाच योग्य वाटत नाही, पण आज बोलते आहे। कारण काळा दिवस त्या म्हणतायत, आज त्याच उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे ज्यांनी तुझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांना नगरसेवकांची पदं दिली, विविध समित्या दिल्या आणि ज्यांच्या मागून मागून आपण कायम राहत होतात। आणि आज या पद्धतीने आपण बोलता आहात। राजकीय संस्कृतीचा ऱ्हास याच्यासाठी म्हणते की कोणत्याही पक्षातील कितीही दुश्मन असले, कितीही शत्रू असले तरी देखील वाढदिवसाच्या दिवशी लोकांना शुभेच्छा दिल्या जातात, त्यांचं आयुर आरोग्याबद्दल शुभकामना केल्या जातात। पण या सगळ्याचा विसर पडून शीतल म्हात्रे सारखी बाई आज ज्या पद्धतीमध्ये बोलते आहे, ही अत्यंत लायकी नसलेली, म्हणजे तिच्यासाठी जे काही आहे उत्तर आमचं ते तिच्या खाली ज्या कमेंट मध्ये सामान्य लोक लिहितात तेच तिच्यासाठी असलेलं उत्तर आहे असं मला म्हणायचं।